नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 11 फेब्रुवारी 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. या राशीतील जे लोक परदेशात व्यापार करतात त्यांना आज चांगला धनलाभ होऊ शकतो. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये आहात आणि त्यासाठी तुम्हाला भरपूर संधीही आज मिळणार आहे. तुमच्या घरातील कुणी सदस्य आज तुमच्या सोबत वेळ घालवण्याचा हट्ट करू शकतो, ज्या कारणाने तुमचा काही वेळ खराबही होईल. मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील, पण तत्वांना शरण न जाता विवेकी निर्णय घेण्याची खबरदारी घ्या. या राशीतील जातक आजपासून जिम जाण्याचा विचार करू शकतात. वृषभ राशी. ज्या लोकांनी जमीन खरेदी केली होती आणि आता त्यांना त्या जमिनीला विकण्याची इच्छा आहे, तर आज कुणी चांगला व्यापारी मिळू शकतो आणि जमीन विकून त्यांना चांगला धनलाभही होऊ शकतो. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. सावधानता बाळगा. कोणीतरी तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू शकते. अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. आज रात्री जीवनसाथी सोबत रिकामा वेळ घालवताना तुम्हाला असे वाटेल की तुम्ही त्यांना अधिक वेळ दिला पाहिजे. तुमच्या जोडीदाराच्या मागण्यामुळे तुमच्या मनावर तणाव येईल. तुमचे वडील आज तुमच्यासाठी काही भेट आणू शकतात. मिथुन राशी. प्रत्येक गोष्टीत प्रेमाचा दिखावा करणे योग्य नाही. यामुळे तुमचे नाते सुधारण्याऐवजी बिघडू शकते. तुमचे घरातील व्यक्ती आज बऱ्याच समस्या शेअर करतील, परंतु तुम्ही आपल्या धूनमध्ये मस्त राहाल आणि रिकाम्या वेळात काही असे कराल जे तुम्हाला आवडते. स्वतःमध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतलेत तर त्याचा दुहेरी फायदा होईल. तुम्हाला चांगले वाटेल आणि तुम्ही अधिक आत्मविश्वास बाळगू शकाल. तुम्ही विवाहित झाल्याने नशीबवान ठरला आहात असे तुम्हाला वाटेल. आजचा दिवस कुठल्या धार्मिक स्थळाला समर्पित करणे आपली मानसिक शांती कायम ठेवण्याचे सर्वश्रेष्ठ साधन असू शकते. कर्क राशी. कुटुंबाचे सगळे थकलेले कर्ज तुम्ही फेडू शकाल. तुम्हाला आता तुमच्या शृंगारिक कल्पनांची स्वप्ने पाहण्याची गरज नाही. आज त्या कदाचित प्रत्यक्षात येणार आहेत. आज वेळ व्यर्थ कामात खराब होऊ शकतो. सातत्याने भांडणे झाल्याने तुम्हाला नातेसंबंध तोडून टाकावेत असे वाटेल, परंतु इतक्या सहज नातेसंबंध तोडू नका. एकटेपणा बऱ्याच वेळा चिंतेचा राहू शकतो, खास करून तेव्हा तुमच्या जवळ काहीच करण्यास नाही. यापासून सुटका मिळवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या मित्रासोबत थोडा वेळ व्यतीत करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मनातील नकारात्मक विचार झटकून टाका, नाहीतर तो मानसिक आजार बनेल. दानशूर कार्यात स्वतःला झोकून द्यावं. त्यायोगे
नकारात्मक विचारावर मात करा. त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. जे लोक आपल्या जवळच्या किंवा नातेवाईकांसोबत मिळून बिझनेस करत आहेत त्यांना आज खूप विचार करून पाऊल ठेवण्याची आवश्यकता आहे, अन्यथा नुकसान होऊ शकते. सिंह राशी, तुमचे व्यक्तिमत्व लोकांपेक्षा थोडे वेगळे आहे. तुम्ही एकटा वेळ घालवणे पसंत करता. आज तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळेल, परंतु ऑफिसच्या बऱ्याच समस्या तुम्हाला त्रास देत राहतील. तुमचा जोडीदार तुमच्या दैनंदिन गरजा भागविणे थांबवेल. त्यामुळे दिवसभर निराश असाल. आज तुम्ही स्वप्नांच्या दुनियेत असाल. तुमच्या ह्या व्यवहारावर तुमच्या घरातील व्यक्ती चिंतित होऊ शकतात. तुमच्या मनावर ग्रासलेला विचार काढून टाका. त्यामुळे तुमच्या प्रगतीत अडसर निर्माण झाला आहे. आज तुम्ही विना कुणाच्या मदतीने धन कमावण्यात यशस्वी व्हाल. आज तुम्ही इतरांच्या गरजा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा, परंतु मनासोबत अधिक गोडी गुलाबीने उदार मनाने वागलात तर तुम्हाला त्रास होईल. कन्या राशी, कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण आनंदी होईल. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत तुमचे काही मतभेद होतील. तुमची स्थिती काय आहे, तुम्हाला काय म्हणायचे आहे ते तुमच्या प्रिय व्यक्तीला सांगण्यात अडचणी येऊ शकतात. तुमचा रिकामा वेळ आज मोबाईल आणि टीव्ही पाहण्यात खर्च होऊ शकतो. यामुळे तुमच्या जीवनसाथीला खिन्नता होईल, कारण तुम्ही त्यांच्यासोबत बोलण्यात काहीही आवड दाखवणार नाही. अडचणींचा बाऊ करण्याच्या सवयीमुळे तुमचे नीतिधैर्य खचेल. तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धनलाभ करून देऊ शकतो. गेल्या बऱ्याच काळापासून कामाच्या ताणामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होत होता, पण आज या सगळ्या तक्रारी दूर होतील. ऑफिसच्या मित्रासोबत जास्त वेळ व्यतीत करणे तुमच्यासाठी चांगले नाही. असे करणे तुम्ही आपल्या घरच्यांच्या रागाचे शिकार होऊ शकतात. तुळ राशी, आजच्या दिवशी केलेले स्वयंसेवी कामाचा उपयोग केवळ ज्यांना मदत केली त्यांनाच न होता स्वतःकडे सकारात्मकपणे पाहण्यास होईल. वैवाहिक आयुष्य आजच्या इतकं सुखद कधीच नव्हतं याची प्रचिती तुम्हाला येईल. आयुष्य तुमच्याप्रमाणे तेव्हाच चालू शकते जेव्हा तुम्ही योग्य विचार आणि योग्य संगतीमध्ये राहता. आपल्या मित्राबरोबर येईल अथवा कुटुंबियांबरोबर येईल. रम्य सहली तुम्हाला आराम पोहोचवतील. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्या जवळील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. सर्वसाधारणपणे लाभदायक दिवस आहे, पण तुमच्या मते ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती तुम्हाला मान खाली घालायला लावू शकते. वृश्चिक राशी, स्वतःच्या खाजगी गोष्टी मार्गी लावण्यासाठी उदारमतवादी दृष्टिकोन ठेवा. मात्र आपल्या बोलण्याने आपली काळजी करणारे कोणी दुखावणार नाही याची दक्षता घ्या. आपल्या जोडीदाराबरोबर बाहेर जाताना आपले वर्तन सुयोग्य असू द्या.
आजच्या दिवशी तुम्हाला खरंच धनलाभ व्हावा असे वाटत असेल तर इतरांनी दिलेला सल्ला ऐका. तुमची शारीरिक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. तुमच्यासाठी आजचा दिवस खूप रोमॅन्टिक असेल, पण प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यावर विरजण पडेल. आज तुम्हाला स्वतःची कुठली जुनी चूक कळेल आणि तुमचे मन उदास होईल. धनुराशी, जे लोक आतापर्यंत सिंगल आहेत त्यांची भेट आज कुठल्या खास व्यक्तीसोबत होण्याची शक्यता आहे. परंतु गोष्टीला पुढे वाढवण्याच्या आधी नक्की हे जाणून घ्या की ती व्यक्ती कुणासोबत नात्यामध्ये नसावी. इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे आपणास नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होईल. यश आणि आनंद मिळवण्यासाठी हा चांगला काळ आहे. म्हणून आपल्या निरंतर प्रयत्नांना आणि आपणास पाठिंबा देणाऱ्या कुटुंबियांचे आभार माना. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस. या सप्ताहात कुटुंबासोबत शॉपिंगवर जाण्याची शक्यता आहे, परंतु शॉपिंग खिशासाठी भारी पडू शकते. मकर राशी, तुमच्या वैवाहिक आयुष्यातील नव्या घडामोडीमुळे तुम्ही आणि तुमचा संपूर्ण कुटुंबाला आनंद होईल. प्रेमातील अपेक्षाभंग तुमची हिंमत तोडू शकणार नाही. काही रोचक मॅगझिन किंवा उपन्यास वाचून तुम्ही आजचा दिवस चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकता. तुमच्या मानसिक तणावामुळे आणि कोणतेही कारण नसताना तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कदाचित वाद घालाल. प्रचंड चिंता आणि ताणतणावामुळे तुमची प्रकृती बिघडेल. गोंधळ व नैराश्य टाळा आणि मानसिक स्पष्टता ठेवा. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकता. कुंभ राशी, कुठल्या नवीन कामासाठी तुम्हाला आज त्याच्या बाबतीत अनुभवी लोकांसोबत बोलणी केली पाहिजे. जर आज तुमच्याजवळ वेळ आहे तर त्या क्षेत्रात अनुभवी लोकांशी भेटा जे काम तुम्ही सुरू करणार आहात. लग्न म्हणजे केवळ तडजोड असं तुम्हाला वाटतं का? तसं असेल तर लग्न ही तुमच्या आयुष्यात घडलेली सर्वात उत्तम घटना आहे याची प्रचिती तुम्हाला येईल. दिवस उत्तम आहे. निराशावादी विचारसरणी टाळावी लागेल, कारण त्यामुळे तुमच्या संधी तर कमी होतातच, पण तुमच्या शरीराचा समतोल बिघडू शकतो. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. पाहुण्यांना भेटण्यात संध्याकाळ व्यतीत होईल. प्रियजनांसोबत मेणबत्तीच्या प्रकाशात अन्न सेवनाचा आनंद लुटा. आज तुमचा प्रिय तुमच्या कुठल्या गोष्टीवर खूप आणि मनमोकळा हसेल. मीन राशी, या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळेत भेटायला जाऊ शकतात. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल
तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल. आज तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, त्यामुळे तुम्ही तणावपूर्ण व्हाल आणि कमालीचे उदास व्हाल. आज तुम्ही विना कुणाच्या मदतीने धन कमावण्यात यशस्वी व्हाल. पोस्टाने आलेले पत्र संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी बातमी घेऊन येईल. आपल्या निखळ आणि उदार प्रेमाचे आपणास योग्य ते चीज होईल. गरजेपेक्षा जास्त झोपणे तुमची ऊर्जा संपवू शकते, म्हणून पूर्ण दिवस स्वतःला सक्रिय ठेवा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.